टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। नमस्कार, मी दत्ता कानवटे। छत्रपती संभाजीनगरच्या एक्सप्लेनरमध्ये आपलं स्वागत। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज इम्तियाज जलील यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं। खरं तर महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी आज गोकुळाष्टमीच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मांसबंदीचा, मांस विक्री आणि मांसाचे हॉटेल जे आहेत ती सुद्धा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात आणि बाजूने सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येऊ लागल्या। त्यातल्या त्यात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयाच्या विरोधात भूमिका घेतली। या निर्णयाच्या विरोधात भूमिका घेत असताना त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्या 7 ते 8 महापालिकाच्या आयुक्तांनी या चिकन आणि मटन मांसबंदीचा निर्णय घेतला होता त्यांच्या सुद्धा पार्टीचं आयोजन केलं। त्यांना थेट निमंत्रण दिलं। त्यांनी सांगितलं की 15 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता माझ्या घरी मी या सगळ्यांसाठी पार्टीचं आयोजन करतोय आणि मी त्यांना जाहीर निमंत्रण देतोय की त्यांनी माझ्या या पार्टीसाठी यावं। ठरल्याप्रमाणे इम्तियाज जलील यांनी त्यांच्या घरी या सगळ्या पार्टीची तयारी केल्याचं पाहायला मिळालं। सुरुवातीला त्या ठिकाणी तांदूळ आणले गेले, नंतर चिकन आणलं गेलं। चिकन त्या पातेल्यामध्ये टाकून ते शिजवायला तयार केलं गेलं। त्याच्यानंतर तांदूळ सुद्धा धुवून घेण्यात आले आणि सुंदर अशी बिर्याणी सुद्धा तयार केली गेली। ही बिर्याणी तयार झाल्याच्या नंतर त्यांच्या घराच्या बाहेर लॉन्समध्ये टेबल टाकण्यात आल्या, खुर्च्या लावण्यात आल्या आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची एक पाटी ठेवण्यात आली। तर जी श्रीकांत यांच्या नावाची सुद्धा एक नेम प्लेट जी आहे ती त्या ठिकाणी ठेवण्यात आली आणि स्वतः इम्तियाज जलील एका खुर्चीवरती बसले आणि त्या ठिकाणी बसून त्यांनी त्या बिर्याणीचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली। इम्तियाज जलील यांचं म्हणणं होतं की मी स्वतंत्र आहे, मी काय खावं, मी काय खाऊ नये, मी काय प्यावं, मी काय घालावं हे सगळे माझे वैयक्तिक अधिकार आहेत। त्यामुळे माझ्या व्यक्तिगत अधिकारामध्ये कोणीही निर्बंध आणू शकत नाही, त्यावरती बंदी आणू शकत नाही। त्यामुळे महापालिकेने हा जो निर्णय घेतलेला आहे तो चुकीचा आहे आणि त्या विरोधामध्ये मी हे सगळं आंदोलन करतोय असं सांगितलं। असं सांगत असताना जर का मांसबंदीचा निर्णय इतका महत्त्वाचा वाटतो तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण राज्यासाठी हा निर्णय का घेतला नाही असा सुद्धा सवाल इम्तियाज जलील यांनी विचारला आणि त्यांनी त्या ठिकाणी बिर्याणी पार्टीचं हे सगळं आयोजन केलं होतं। या बिर्याणी पार्टीमध्ये चिकन बिर्याणीचं नियोजन करण्यात आलं होतं, सोबत चिकन कंटके सुद्धा तयार करण्यात आली होती आणि बिर्याणीसोबत खाण्यासाठी रायता सुद्धा त्या ठिकाणी तयार करण्यात आला होता आणि या सगळ्या गोष्टीचा इम्तियाज जलील यांनी मनसोक्त आस्वाद घेतल्याचं सुद्धा पाहायला मिळालं आणि अशा पद्धतीने इम्तियाज जलील यांची आजची एक विडंबनात्मक, विरोधातली, वेगळ्या पद्धतीची जी पार्टी आहे ती त्या ठिकाणी पार पडली असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे इम्तियाज जलील यांची ही पार्टी पार पडल्याच्या नंतर इम्तियाज जलील यांच्या विरोधातही बऱ्यापैकी प्रतिक्रिया आल्या। त्यातली महत्त्वाची प्रतिक्रिया म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी ही इम्तियाज जलील यांची मीडियामध्ये चर्चेत राहण्यासाठी केली गेलेली स्टंटबाजी आहे असा आरोप केला। तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री संजय केनेकर यांनी सुद्धा इम्तियाज जलील यांच्यावरती सडकून टीका केली। संजय केनेकर यांनी इम्तियाज जलील यांच्या विरोधामध्ये थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आणि पत्र लिहून इम्तियाज जलील यांच्यावरती कारवाई करण्याची, गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे। खरं तर आज 15 ऑगस्ट असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त प्रवीण पवार हे खरं तर सुट्टीवरती होते। मात्र तसं असून सुद्धा संजय केनेकर यांनी सुट्टीच्या दिवशी सुद्धा प्रवीण पवार पोलीस आयुक्त यांच्या घरी जाऊन त्यांना निवेदन देण्याची भूमिका घेतली, इम्तियाज जलील यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्याची भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे संजय कर आयुक्तांची भेट घेऊन इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करतील। मात्र इम्तियाज जलील यांच्यावरती खरंच गुन्हा दाखल होईल का, त्यांच्यावरती कारवाई केली जाईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि एमआयएम पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं। संजय केनेकर यांनी सुद्धा इम्तियाज जलील यांच्यावरती तिखट प्रतिक्रिया दिली। संजय केनेकर म्हणाले की ही असली अवलाद, भारतानंतरची जी फाळणी झाली त्या फाळणीमध्ये पाकिस्तानामध्ये अशी अवलाद जन्माला यायला पाहिजे होती अशा स्वरूपाची प्रतिक्रिया दिली। एकूणच काय तर इम्तियाज जलील यांनी हिंदूंच्या धर्मभावना भडकावल्या आहेत, धर्मभावना दुखावल्या आहेत अशा स्वरूपाची भूमिका संजय केनेकर यांची होती। श्रावण महिना सुरू आहे, पर्युषण पर्व सुरू आहे, आज गोकुळाष्टमी आहे आणि अशा पवित्र दिवशी थेट मटन चिकन खाण्याची आमंत्रण दिलं जातं ही आमच्या भावना दुखावणारं कृत्य आहे। त्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते, त्यामुळे दंगल सुद्धा निर्माण होऊ शकते असा आरोप जो आहे तो संजय केनेकर यांनी केलेला आहे आणि त्यामुळे धर्मभावना भडकवणे, सामाजिक तेढ निर्माण करणे या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने इम्तियाज जलील यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी भूमिका संजय केनेकर यांनी घेतलेली आहे। त्यामुळे आता पुढे नक्की काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र एकूण काय तर इम्तियाज जलील यांनी आयोजित केलेल्या बिर्याणी पार्टीमुळे आज संपूर्ण महाराष्ट्रासह छत्रपती संभाजीनगरचंही वातावरण ढवळून निघालं। कॅमेरामन अभिजित पिशे सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.